गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार, मी अनिता आपलं आपल्या चॅनलवरील आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते. तर आता 29 जुलैला गुरुपौर्णिमा आहे. तर बऱ्याचशा भक्तांनी या निमित्ताने गुरुचरित्र किंवा स्वामीचरित्र सारामृताचे पारायण केलेले आहे. तर या निमित्ताने बरेचसे स्वामी सेवेकरी किंवा दत्त भक्त आपले गुरुपद हे स्वामी महाराजांना किंवा दत्त महाराजांना देत असतात. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्वामींना गुरुपद कसं द्यायचं तेही घरच्या घरी हे आज आपण बघणार आहोत. गुरुपद देणं म्हणजे नेमकं काय? गुरुपौर्णिमेच्या दिवशीच गुरुपद का द्यावे? तर बघा, गुरु आणि शिष्य यांच्यातील प्रेम, विश्वास आणि श्रद्धा दृढ आहे हे सिद्ध करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. तसेच गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. म्हणून गुरुपौर्णिमेच्या दिवशीच स्वामींना किंवा दत्त महाराजांना आपण आपलं गुरुपद द्यायचं असतं. गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. त्यानंतर आपली सर्व कामे आवरून घ्यायची आहेत व अंघोळ वगैरे करून आपली नित्य देवपूजा करून घ्यायची आहे. व व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण स्वामींना अभिषेक करण्यासाठी तयारी करून घ्यायची आहे. बघा, मी अगोदर दाखवलं त्याप्रमाणे सगळ्यात अगोदर आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे. त्यानंतर दिव्याची पूजा करून घ्यायची आहे व एक तामण घेऊन स्वामींना अभिषेक करून घ्यायचा आहे. तर बघा, अभिषेक करताना अशा पद्धतीने आपण तयारी करून घ्यायची आहे व नित्यसेवा या ग्रंथातील स्वामी स्तवन व गणपती अथर्वशीर्ष वाचायचा आहे व त्यानंतरच आपण अभिषेकाला सुरुवात करायची आहे. अभिषेक कसा करायचा ते मी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दाखवतेच आहे, पण त्यासोबतच मी आता तुम्हाला गुरुपद का घ्यावे किंवा गुरुपद का द्यावे आणि ते स्वामी महाराजांनाच का द्यावे याविषयी मी थोडक्यात माहिती तुमच्यासोबत शेअर करते. आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा आपले सर्वात प्रथम गुरु हे आपले आई वडील असतात. त्यानंतर आपण जे प्राथमिक शिक्षण घेतो तेव्हा आपले शिक्षक हे आपले गुरु असतात. आयुष्यामध्ये गुरुचे महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. गुरु हे आपल्या जीवनाला आकार देण्याचं तसेच जीवनाला दिशा देण्याचं काम करत असतात. आपण सर्व भाग्यवान आहोत की स्वामी महाराजांना आपण आपले गुरु मानलं आहे. साक्षात ब्रह्मांड नायक स्वामी महाराजांना गुरु बनवलं आहे. गुरु हे आपल्याला भूतकाळ विसरून भविष्याची चिंता न करता वर्तमान काळात जगायला शिकवतात. साक्षात दत्त महाराजांनी देखील 24 गुरु केले होते. तर ते कशासाठी? तर बघा, आपल्यातील जे अवगुण असतात त्या अवगुणांचा नाश करून चांगले गुण अंगीकारण्यासाठी दत्त महाराजांनी हे 24 गुरु केले होते. तर आपण एक गुरु का करू शकत नाही? बघा, अशी ही थोडक्यात माहिती गुरु का करावे किंवा गुरुपद का घ्यावे याबद्दल मी तुम्हाला सांगितलेली आहे. तर बघा, इथे मी आता स्वामी महाराजांना अभिषेक करून घेतलेला आहे. त्यामध्ये सुरुवातीला स्वच्छ पाण्याने, त्यानंतर दुधाने, आपण पंचामृताने देखील अभिषेक करून घेऊ शकतो. त्यानंतर हळदीने किंवा कुंकवाने अभिषेक करून घेतलेला आहे. हा पूर्ण अभिषेक झाल्यानंतर पुन्हा स्वच्छ पाण्याने आपण मूर्ती धुवून घ्यायची आहे व एका स्वच्छ कपड्याने किंवा नॅपकिनने ती मूर्ती पुसून कोरडी करून घ्यायची आहे व पूजेमध्ये मांडून घ्यायची आहे. त्यानंतर स्वामींना टिळा लावून घ्यायचा आहे व आपल्याकडे जर अत्तर असेल तर ते अत्तर देखील लावून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने साजरे संगीत आपल्याला स्वामींची पूजा करून घ्यायची आहे. बघा, इथे मी छोटेसे वस्त्र घालून घेतलेले आहेत. त्यानंतर मोत्यांची माळ घातलेली आहे व स्वामींना फेटा घालून घेते आहे. तर बघा, किती सुंदर स्वामींचं रूप दिसतंय. त्यानंतर संपूर्ण पूजेमध्ये आपण फुले वाहून घ्यायची आहेत व आपली जी नित्यसेवेमधील जी माळ असते ती जपमाळ देखील या पूजेमध्ये ठेवायची आहे व घंटा देखील ठेवून घ्यायची आहे. इथे मी स्वामींना नैवेद्यासाठी साखर ठेवलेली आहे व एका छोट्याशा पेल्यामध्ये पाणी ठेवून घेते आहे. नैवेद्यावर तुळशीपत्र हे अर्पण करायचं आहे व स्वामींना नैवेद्य अर्पण करायचं आहे. नैवेद्य अर्पण करून घेतल्यानंतर आपण धूपदीप लावून घ्यायचा आहे व संपूर्ण पूजेला आपण धूपदीप दाखवायचा आहे व त्यानंतर स्वामींची आरती देखील आपल्याला करायची आहे. तर धूपदीप लावून झाल्यानंतर आपण आरती करून घेणार आहोत. स्वामींची आरती आपण सकाळी व संध्याकाळी दोन्ही वेळेस करायची आहे. तर
आपल्या घराशेजारी एखादे स्वामी केंद्र असेल किंवा स्वामींचा मठ असेल तर तिथे जाऊन देखील आपण गुरुपद घेऊ शकतो. पण जर आपल्याला केंद्रात जाणे शक्य नसेल तर अशा पद्धतीने आपण घरच्या घरी देखील महाराजांना आपले गुरुपद देऊ शकतो. तर बघा, आता मी इथे तुम्हाला दाखवते आहे की आपल्याला गुरुपद कसं घ्यायचं आहे. तर बघा, त्यासाठी आपल्याला एक नारळ म्हणजे श्रीफळ घ्यायचं आहे व एक गुलाबाचं फूल घ्यायचं आहे. माझ्याकडे अशा रंगाचं गुलाबाचं फूल होतं म्हणून मी हे फूल घेतलेलं आहे. व नारळ अशा पद्धतीने आपल्याला हातामध्ये धरायचा आहे की त्याचा जो शेंडा आहे तो स्वामी महाराजांकडे होईल. व त्यानंतर स्वामी महाराजांना प्रार्थना करायची आहे की महाराज, तुम्हीच माझे गुरु, परमगुरु, सद्गुरु आहात. आजपासून येत्या पौर्णिमेपर्यंत तुम्ही माझे गुरुपद स्वीकारावे. तुम्हीच माझे आई वडील, सखा, बंधू, सर्वस्व आहात. अशी प्रार्थना आपल्याला स्वामींना करायची आहे. व त्यानंतर मूर्तीवर अभिषेक केलेले जे तीर्थ आहे ते आपण हातात घ्यायचं आहे. ते जर नसेल तर आपण स्वच्छ पाणी देखील घेऊ शकतो. तर बघा, मी इथे एका तांब्यामध्ये पाणी घेतलेलं आहे व ते पाणी मी डाव्या हाताने आपल्या उजव्या हातावर घेते आहे. व अशा पद्धतीने आपल्याला हातावर पाणी घ्यायचं आहे व एक मंत्र म्हणायचा आहे. तो मंत्र असा की अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशनम सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज पादोदकम तीर्थम जठरे धारम्यामहम शिरसा धारम्यामहम. हा मंत्र म्हणायचा आहे व नंतर हे पाणी आपण ग्रहण करायचं आहे. व जो नारळ आहे तो आपण जेव्हा कधी केंद्रामध्ये जाऊ त्यावेळी महाराजांच्या चरणी अर्पण करायचा आहे. असा हा माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.